शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे, कारण मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसाठी कृषी विभागानं मोलाचा सल्ला दिलाय। मराठवाड्यात चांगला पाऊस होत असला तरी 60 मिमी पेक्षा जास्त पाऊस पडल्यानंतरच पेरणी करा असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले। तसंच जमीन किमान 4 इंच ओली असायला हवी, अन्यथा दुबार पेरणीची वेळ येईल असं कृषी विभागाकडून सांगण्यात आलंय। साधारणपणे 60 mm पुढे पाऊस झाला आहे, जमिनीमध्ये 4 इंचापर्यंत ओल गेलेली आहे। अशा परिस्थितीमध्येच त्यांनी पेरणी सुरू करावी, अन्यथा पावसाचा गॅप पडल्यानंतर आपल्याकडे दरवर्षी जे दुबार पेरणीचं संकट उभं राहतं तसं काही उभं राहणार नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं 60% क्षेत्र हे कापसाचं आहे। कापसाचं बियाणं खूप महाग आहे, त्याच्यामुळं अशी दुबार पेरणीची वेळ येऊन आर्थिक संकट ओढवणार नाही याची दक्षता प्रत्येक शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे। नवी मुंबईच्या एपीएमसी मध्ये भाज्यांची आवक घटल्यानं भाज्यांचे दर वाढलेत। झालेल्या पावसामुळे भाज्या खराब होत असून आवक घटली, तर मागील 15 दिवसाच्या तुलनेत भाज्यांचे भाव दुप्पट तिपटीने वाढलेत। यात टोमॅटो, मटार, फरसबी, गवार, घेवडा, कोथिंबीर, काकडी आणि इतर भाज्यांचाही समावेश आहे। सर्व भाज्या 70 ते 150 रुपये किलोच्या दरानं मिळत आहेत। यामुळे गृहिणींच्या घराचं बजेट मात्र कोलमडलेलं आहे। 1900 रुपये बाजार चालू आहे, परवडत नाही काय गिऱ्हाईकांना द्यायला। गिऱ्हाईकाचे असं कंडिशन झाले की बाहेर किरकोळवाल्यांनी नेलं तर गिऱ्हाईकांना परवडत नाही। 30 रुपये पाव भाजी म्हटलं तरी घेत नाहीत गिऱ्हाईक, एवढे कंडिशन खराब चालले। शेतकऱ्यांना विक्रमी उत्पादन घेण्यासाठी नेचर केअर फर्टिलायझर्सच्या उत्पादनाची साथ मिळाली। शरद घोलप या शेतकऱ्यांना आदर्श एकात्मिक खताचं व्यवस्थापन करून 17 गुंठे जमिनीतून 15 टन आल्याचं उत्पादन मिळवलंय। यासाठी त्यांनी नेचर केअर फर्टिलायझर्सचे ग्रीन हार्वेस्ट स्पेशल हे नैसर्गिक पेंडीयुक्त खत, पॉलिफॉस्फेट गटातील उत्पादनं तसंच जैविक उत्पादनाचा वापर केला। त्यामुळे रासायनिक खतांचा संतुलित वापर, सेंद्रिय आणि जैविक खतांचा योग्य वापरामुळे त्यांना विक्रमी उत्पादन मिळाले। ग्रीन हार्वेस्ट स्पेशल हे अनेक पेंडी आणि जीवाणूंनी समृद्ध खत आहे, त्यामुळे जमिनीचे परिपूर्ण खाद्य म्हणून ग्रीन हार्वेस्ट हा शेतकऱ्यांसाठी उत्तम पर्याय बनला आहे। ग्रीन हार्वेस्ट स्पेशल हे खत एक्सपोर्ट क्वालिटी सेंद्रिय खत आहे। याच्यामध्ये सर्व प्रकारच्या अखाद्य पेंडी, त्याच्यामध्ये निंबोळी पेंड, करंज पेंड, एरडीची पेंड, त्याचबरोबर बाकीच्याही पेंडी याच्यामध्ये वापरलेल्या आहेत। त्याच्याबरोबर मिनरल्स त्याच्यामध्ये काही प्रमाणात वापरलेलं आहे आणि त्याच्याबरोबर जीवाणूंची संख्याही याच्यामध्ये आपण वापरली आहे। त्यामुळे प्रामुख्याने NPKचे बॅक्टेरिया आहेत, त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा आहे, पॅसिलोमायसिस आहे, सुडोमोनास आहे, मेटारायझेम आहे, ब्युएरिया बॅसियान आहे, यासारख्या जैविक बुरशी याच्यामध्ये आपल्याला आपण वापरल्यामुळं यामध्ये आपल्याला या आल्याची क्वालिटी चांगल्या पद्धतीने सुधारलेली दिसली। जून महिन्याला सुरुवात झाली तरीही जळगाव जिल्ह्यात मात्र पाणी टंचाईचं भीषण चित्र पाहायला मिळतंय। 20 दिवसांपूर्वी पाणी टंचाईच्या गावाची संख्या 75 तर टँकरची संख्या 92 एवढी होती। मात्र 20 दिवसात पाणी टंचाईच्या गावांची संख्या 19 न वाढली असून टँकरची संख्या 113 वर पोहोचली। तर चाळीसगाव तालुक्यात 33 गावांमध्ये 46 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। अमळनेरमध्ये 21 गावांमध्ये 28 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय, अशी माहिती प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे। तर आता बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। राज्यात पालेभाज्यांचे बाजार भाव सध्या तेजीत आहेत, तर दुसरीकडे शेतकऱ्याला दुष्काळ अवकाळीचा फटका बसतोय। त्यामुळे बाजार समितीत शेतमालाची आवक घटली, त्यामुळे भाजीपाल्यांचे भाव वाढले। कोल्हापूर जिल्ह्यातील कान्हेरी गावातील टरबूज उत्पादक शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान झालंय। पावसामुळे एक्सपोर्ट दर्जाचं टरबूज जमीनदोस्त झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। शेतकरी दादासाहेब भोसले याचे पूर्ण पीक मातीमोल झालं असून 10 ते 12 लाख रुपये उत्पन्न होणार होतं। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं शेतकरी वर्ग आनंदात आहे। सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा परिसरात सोमवार मंगळवार सलग 2 दिवस जोरदार पाऊस झाल्यानं शेतकरी खरीपाच्या पेरणीकडे वळलेत। शेतशिवारांमध्ये मका, कापूस, तूर, अद्रक लागवडीला वेग आलाय। शेतकऱ्यांना कमी दर मिळत असल्यानं NCCF आणि नाफेडमध्ये शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे। नाफेड आणि NCCF पेक्षा शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांकडे शेतमालाला जास्त दर मिळतोय, त्यामुळे नाशिकमधील केंद्र बंद होण्याच्या मार्गावर आहे। जळगाव तालुक्यातील करंज गावात वादळी वाऱ्यासह पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त पिकांची खासदार स्मिता वाघ यांनी पाहणी केली आहे। तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये केळीचं मोठं नुकसान झालंय। पंचनामे तपासून शेतकऱ्यांची नुकसान भरपाई लवकरात लवकर करावी, अशा सूचना वाघ यांनी दिल्या। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनच्या आगमनानंतर सुखावलेल्या बळीराजाला आता गवारेड्यांचं संकट सतावत आहे। आमरड गावात 2.5 एकरच्या भातशेतीची गवारेड्यांनी नासधूस केली, त्यामुळे वन विभागाकडून गवारेड्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी करत आहेत।